बिटाचे मोदक करायला खूप सोपी रेसिपी आहे। 1 वाटी बिटाचा रस घेतलेला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं तूप टाकलं। उकळी आली की छान असं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालं की व्यवस्थित 10 मिनिटं होईल एवढं त्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं पीठ मऊ होतं। आणि तोपर्यंत आपण मोदकाचं सारण बघणार आहोत। तर कढईमध्ये तूप घेतलं, तुपामध्ये थोडीशी खसखस टाकायची। खसखस छान भाजली की ड्रायफ्रूट्स पण भाजून घ्यायचे। नंतर केलेला खोबऱ्याचा किस तो सुद्धा टाकून घ्यायचा। गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। वेलची शेवटी टाकायची, म्हणजे वेलचीचा सुवास छान येतो। आता 10 मिनिटानंतर पिठाला बघितलेलं आहे, पीठ छान मऊ झालेलं आहे। नॉर्मली गरम आहे तर त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं। 10 मिनिट नंतर झाकून ठेवायचं। नंतर 10 मिनिटाच्या नंतर अजून एकदा पिठाला छान असं मळून घ्यायचं आणि गोळे बनवून आपण मोदक मोल्डमध्ये भरून छान असे मोदक बनवून घ्यायचे। आपली मुलं बीट खात नसतात, बीटाची भाजी खात नाही, सलाड बनवलं तरी ते सुद्धा खायला नको नको म्हणतात। तर आपण जराशी वेगळी रेसिपी त्यांना बनवून खाऊ घालूत आणि त्यांना माहिती सुद्धा पडणार नाही की हे मोदक बनवलेले आहेत कशाचे ते। खायला गोड गोड, दिसायला सुंदर असे हे मोदक तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा। खूप वेळ अजिबात लागत नाही, पटकन होतात आणि झटपट तयार झाले की पटपट संपून सुद्धा जातात। तर जसा पहिला मोदक बनवलेला आहे तसाच सेम दुसरा सुद्धा मोदक आपण बनवून घेऊयात। जर तुम्हाला वाटत असेल हाताला पीठ चिटकते तर थोडीशी पिठी लावायची। तूप जास्त लावायचं नाही, नाहीतर पीठ तुटलं जाते। तर आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत आणि ही रेसिपी करून बघायला काहीच हरकत नाही आहे। नक्की करून बघा आणि मला कमेंट करा की कशी होतात बिटाचे मोदक ते। आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे मी अजून नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन। डबल उकडल्यामुळे ह्याचा कलर थोडासा चेंज होतो, पण खायला अगदी स्वादिष्ट, भारी चविष्ट ही रेसिपी जरूर बनवा।